तर नमस्ते दोस्तों. अरे थांब ना. नमस्कार मित्रांनो. तर हे बघा आमचं पैठणी कारखाना आणि हे आपल्या कुणाल भाऊचं घर आहे. आणि हे बघा अंडर पॅन्टी कशा वाळू राहिल्या आणि हे बघा आणि इथं काम चालू आहे. अरे युट्यूबला टाकतो आपण. कोण बाई नाही रे कोण. अरे माझं चॅनल तुम्हाला माहितीच नाही. कोणतं चॅनल तुला माहिती आहे का? मग येडे टेन्शन नाही घ्यायचं. हे बा पोपट आहे, याला म्हणत्या पोपट. या अशा प्रकारे पोपट तयार केला जातो. ही पॅरेट पिकॉक बॉर्डर आहे. हा छोटा पॅरेट येतो, हा मोठा पॅरेट आहे. आणि याला म्हणते डॉक्टर फुली. तर ही डिझाईन आहे. अशा प्रकारे आपल्याकडं पैठणी साडी तयार होते. आणि हे चालू आहे ब्लाऊज पीसचं काम. आणि हे बाई ब्लॅक वगी आहे, म्हणजे ताना हा ब्लॅक आहे, ब्लॅक कलरचा. आणि बॉर्डर जी आहे ती रेड कलरची आहे. तो माग का बरं खोलला कुणाल? खरे हां का बरं खोलला तो? हां तेव्हा तिकडं एक माग खोलून फाडला. या भाऊने 2 माग होते, एक माग खोलून टाकला. काय लफडं आहे काय माहिती. हे बाई याला जरी म्हणताय. हे बाई ही जरी असते. थांब रे. अरे तोड ये. तर हे बाई जरी आहे, हे गोल्डन जरी, जे सोन्याचा तार ज्याला म्हणतात. हे बाई ती तार आहे. आणि हे बाई कशी फेकलेली आहे. हे बा काम करू राहिला आपला कुणाल भाऊ लोलेकर. हे बघा अशा प्रकारे पैठणी साडीचं काम केलं जातं. आणि पूर्णपणे हे असा हँडमेड हँडलूम पैठणी आहे. ही हजारो वर्षांची ही परंपरा आहे आमची येवल्याची पैठणी साडी बनवण्याची. आणि बघा ही पैठणी साडी कशी बनते. आणि आमच्या पैठणी साडीच्या या कलाला तुमचा हातभर लावा थोडासा, म्हणजे आमची पैठणी साडी अजून थोडीशी पुढं जाईन. आमच्यासारखे लोक अजून थोडेफार पुढं जातील. ही पैठणी साडी अजून 4 लोकांना माहिती होईल. तुमच्या 1 सबस्क्रायबर, 1 लाईक आणि 1 कमेंटने आमच्या चॅनलला खूप जास्त असा सपोर्ट भेटू शकतो. तर लवकरात लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पैठणी साडीची डिझाईन कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आहे चिंटू भाऊ. काय नाव तुझं? चिंटू. खरं नाव काय रे याचं? नाही नाही खरं नाव काहीतरी दुसरं याचं काहीतरीच नाही. त्याची मम्मी काहीतरी म्हटली होती भाऊ. हे बाई या अशा प्रकारे पैठणी साडीचं काम केलं जातं. तुम्ही विचार करत असाल की पैठणी साडी कशी तयार होती, काय तयार होती. तर या अशा प्रकारे ही पैठणी साडी तयार केली जाते. आणि मशीन वगैरेचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही व त्याच्यात बघू शकता कुठल्याही प्रकारची मशीन वगैरे आहे का तुम्हाला दिसते का काही. हे बघा हे पायाने केलं जातं. हे काम पायाने, हे म्हणजे जी ही कैची असते ही बदलल्या जाते. तर थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा आता त्याने दुसरा पायाने ती पावडी दाबलेली, याला पावडी म्हणतात. आणि हे बा हे ढोटं मारलं होतं. हे बाई परत दुसरी पावडी बदलली. आता इकडच्या ह्याच्यात आलं, म्हणजे एक धागा हा अशा प्रकारे हा विणला जातो. आणि तुम्हाला काही लोकांना वाटतं की मशनीची पैठणी साडी असं आहे तसं आहे. त्या डुप्लिकेट वेगळ्या साड्या. ही प्युअर पैठणी, हँडमेड हँडलूम पैठणी ही पूर्ण प्रकारे हातानेच बांधली जाते. हिच्यात कुठल्याही प्रकारचा मशनीचा उपयोग होत नाही. म्हणून या कारणामुळे ही पैठणी साडी महाग विकल्या जाते. हिला हेच कारण आहे, कारण की एक धागा हिला जॉईंट करून हिला तयार करावं लागते. आणि हिला तयार करायला खूप जास्त असे दिवस लागतात. त्यामुळे ही महाग साडी जाते. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.